आणि आता भारतासाठी एक अत्यंत अभिमानास्पद बातमी आहे। भारतानं स्वदेशी बनावटीचं मिलिटरी ट्रान्सपोर्ट विमान तयार केलंय। आतापर्यंत भारतानं मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण क्षेत्रामध्ये तेजस सारखी फायटर जेट्स तयार केली होती। मात्र आता भारतानं लष्करासाठी हे C-295 विमान तयार केलंय आणि त्यामधून सैनिकांची वाहतूक देखील करता येईल। या विमानाची गुजरातमध्ये यशस्वी चाचणी झाली आहे। टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड आणि एअरबस यांच्या भागीदारीमधून हे विमान बडोद्याच्या प्लांटमध्ये तयार करण्यात आलंय। लवकरच भारत सिव्हिल एव्हिएशन कमर्शियल पॅसेंजर क्षेत्रात देखील पाऊल ठेवणार आहे। पंतप्रधान मोदींनी तपपूर्ती निमित्तानं ही घोषणा केली आहे। त्या दृष्टीनं पुढची वाटचाल करताना भारतानं मेक इन इंडिया अंतर्गत तयार केलेलं C-295 हे विमान गेम चेंजर ठरणार आहे। ऐसे फ्यूचर की तरफ बढ़ रहे हैं जहां हम मेड इन इंडिया शिप पर ट्रेड करेंगे और कंटेनर भी मेड इन इंडिया होंगे। शिप मेंटेनेंस और रिपेयर से लेकर स्क्रैपिंग तक की सर्विसेज भी भारत देगा। यही विजन हमारे एविएशन सेक्टर के लिए है। आज हम मेड इन इंडिया ट्रांसपोर्ट एयरक्राफ्ट बना रहे हैं। वो दिन दूर नहीं जब भारत मेड इन इंडिया सिविल एयरक्राफ्ट भी बनाएगा। देशवासी मेड इन इंडिया विमान में ही यात्रा करेंगे। वो दिन मैं देख रहा हूं दोस्तों। साथियों, दरम्यान भारताचं एव्हिएशन क्षेत्रातलं नेमकं लक्ष्य काय असेल ते एकदा पाहूया। तर भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची विमान वाहतुकीची बाजारपेठ आहे। विमानांसाठी भारत परदेशी कंपन्यांना कोट्यवधींची रक्कम देतो। 2014 मध्ये देशात 74 एअरपोर्ट्स होते। 2026 मध्ये देशात 164 एअरपोर्ट्स तयार करण्यात आल्यात। 2047 मध्ये भारतामध्ये 350 ते 400 एअरपोर्ट्स बांधण्याचं सरकारचं लक्ष्य आहे। विमान वाहतूक क्षेत्रामधून जवळपास 77 लाख रोजगार निर्मिती होते आणि लवकरच मेड इन इंडिया विमान भारतामध्ये तयार होईल असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेला आहे। लष्करासाठी C-295 हे भारतीय बनावटीचं विमान आता सज्ज झालेलं आहे।